प्रमोद जठार हे भाजपाचे आमदार आहेत. डिसिजन मेकर नाही आहे. डिसिजन घेणारे माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे केंद्रीय सगळे स्तरावरचे नेते आहेत. जसं मी त्या माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी काय करावं आणि पक्षानं काय करावं हे शिवसेनेमध्ये जर मी सांगायला लागलो तर ते मला पहिले अधिकार आहेत का? मला ते अधिकार नाहीत. मी मंत्री असताना देखील, मी उद्योगमंत्री असताना देखील. त्यामुळे भाजप तर आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यामध्ये नेत्यांचे फार मोठे स्तर आहेत. तिथले महाराष्ट्रातले सगळे निर्णय हे देवेंद्रजी घेतात. त्याच्यामुळे नवीन आमच्या कोकणातले मित्र प्रमोद जठार साहेब आमदार झालेले आहेत. शेवटी संघटना बांधणं, संघटना वाढवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य कदाचित झाली असतील आणि मी त्याच्याकडे अतिशय खिलाडी वृत्तीनं बघतो. त्याच्यामध्ये कुठेही वाद आहे किंवा विवाद आहे अशातला भाग नाही. असं आहे की तुम्ही आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. नेमकी काय आणि तुम्ही कुठल्या जागेवर आग्रही? फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही. आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत. आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळं आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल. तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल. परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल. एक सरन्यायाधीशांचं वक्तव्य मध्यंतरी चर्चेत आलं होतं. त्यानंतर एक कॉकरोच जनता पक्षाची स्थापना झाली आणि 5 दिवसात 1 कोटीवर फॉलोअर्ससुद्धा मिळाले. अशा पद्धतीनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध युवा पिढी करताना दिसतो. मी आजच ते सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि मी हे देखील अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो की कोणी काय वक्तव्य केलं याच्यापेक्षा युवा वर्गामध्ये अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली तर युवा पिढी एकत्र येते. ह्याचं हे मला असं वाटतं की मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काही मला काहीच माहिती नाही. परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते. देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटतं. दुसरं असं की देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, सर्वांना आवाहन करतात डिझेल कमी वापरा, दौरे कमी करा. असं असताना आपले उपमुख्यमंत्री देखील दिल्लीला आत्ता गेले. त्यावेळी साध्या विमानानं त्यांनी प्रवास केला. मात्र तुम्ही पक्षाच्या बैठकीसाठी स्पेशल विमान घेऊन या ठिकाणी संभाजीनगर. आधी साहेब थोडी परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तो मुंबईपासून किती दूर आहे. काल रात्री मी त्या मतदारसंघामध्ये होतो. आज मी मुंबईला आलो आणि मुंबईवरनं दुसरा मला पर्यायच नाही म्हणून मी आलो. पण मी मुंबईमध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल मला माहीत नाही की देशातला एक पहिला असा एकमेव मंत्री आहे की जो माझा कॉन्वॉय देखील EV व्हेकलचा आहे आणि तो मी MMR रिजनमध्ये वापरतो. आता देखील मी इथे EV व्हेकलमध्ये बसणार आहे. परंतु काही ज्या अत्यावश्यक बाबी असतात त्या टाळू शकत नाही म्हणून मी त्या विमानानं आलेलो आहे. त्याच्यामध्ये आता जाताना उद्या मी त्यानंच जाणार आहे, तुमच्या इथल्या रेग्युलर फ्लाईटनं जाणार आहे. पण आपण देखील माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण करत असताना समोरच्याची बाजू पण ऐकून घेणं गरजेचं आहे. तो बाबा कशासाठी आला आणि त्याला जर नियमच मोडायचे असते तर माझ्यासारखा कार्यकर्ता MMR रिजनमध्ये स्वतः EV गाडीमध्ये बसला नसता आणि कॉन्वॉय देखील EVचा ठेवला नसता. बैठक आहे, एकदम एमर्जन्सी पण नाही आहे, नियोजित बैठक असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला वाटतं? असं आहे की अजून जोडून आणखी एक प्रश्न म्हणजे तुमची इमर्जन्सी काय आहे हे आता सगळंच जर आपण ठरवायला लागलो तर मला असं वाटतं की ते योग्य नाही. असे मी तुम्हाला किती उदाहरणं देऊ? आणखी एक तुम्ही असं जरा सांगितलं तुम्ही असे प्रश्न विचारलेले नाहीत. किती उदाहरणं देऊ? माझं म्हणणं असं आहे की त्याची रिक्वायरमेंट काय होती. आपण आता 350 किलोमीटरवर जर राहत असाल आणि मला ही पक्षाची मिटिंग करायची असेल तर मी काही चालत येऊ शकत नाही किंवा रेल्वेनं पोचू शकत नाही किंवा गाडीनं पोचू शकत नाही. त्याच्यामुळे माझा कॉन्शियस क्लिअर आहे, माझं मन क्लिअर आहे. तुम्ही मला कितीही प्रश्न विचारले आणि अडचणी जाणण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे आणि मी तसं वागतो. तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की तुमचा ताफा EV आहे, पण एक गाडी रत्नागिरीवरनं प्रवास करून आली आहे तुमच्या ताफ्यातली. तुम्हाला साहेब मला असं वाटतं
तुम्ही टार्गेट धरून जर प्रश्न नाही विचारला नाही असेल, टार्गेट नाही आहे खोटे आपण प्रश्न विधायक असतील गोष्टी तर विचारू करा. ना. खोटे प्रश्न असेल तर तुम्ही सांगा हे खोटे आहेत नाही हो साहेब, गाडी आली, तुमचं नाही सगळं आली आहे. तुमचं सगळंच खरं नाही आली आहे तर असतं. नाही आली म्हणून चौथा सांगा. स्तंभ हा आमचा आधारस्तंभ आहे. तुमच्यामुळेच आम्ही लोकांना दिसायला लागलेलो आहे. तेव्हा तुमच्याबद्दल 100% आदर आहे. परंतु एखादी गोष्ट राईचा पर्वत करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. माझं म्हणणं, मी अनेक वेळा छत्रपती संभाजीनगरला येतो, अनेक वेळा या ठिकाणी येतो. काही ज्या इमर्जन्सी आहेत, आता पोलिसांची सुरक्षेची गाडी आली तर तुम्ही पोलिसांना तुमच्या माध्यमातून सांगा की उदय सामंतला बाबा सुरक्षा देऊ नका, म्हणजे विषय संपून असं पण सामान्य लोक जनता रस्त्यावर रात्र आपण दुसऱ्या विषयावर बोलू. आहे डिझेल मिळत नाही आहे ही पण आपण वस्तू दुसऱ्या विषयावर बोलू ना. 2018 साली राज ठाकरेंनी रेल्वेवरची ईव्ही आहे मान्य आहे. तुमच्या ईव्हीच्या फॉलो 10 फ्युएल गाड्या आहेत आणि त्या सगळ्या सुरू आहेत. साहेब एक लक्षात घ्या, संभाजीनगरला गेल्या 8 दिवसामध्ये अनेक नेते येऊन गेले. त्याचे पाहिजे ते व्हिडिओ क्लिप्स मी तुम्हाला देतो. आम्ही आपलं ऐकून घेतो, तुमचा सन्मान करतो, तुमचा आदर करतो. 10 पैकी आम्ही काही जणांच्या बातम्या पण केल्यात तर तुम्ही बघू पण शकता. म्हणजे आपण आर्ग्युमेंट नको करू. माझं म्हणणं असं आहे, विधायक गोष्टीसाठी एखादी गोष्ट जर इमर्जन्सी म्हणून आम्ही केली असेल तर आपण देखील समजून घेतल्या पाहिजे. तसं अनेक गोष्टी आम्ही आपल्या समजून घेतो आणि असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही की तुमच्यामुळंच आम्ही महाराष्ट्राला दिसतो, तुमच्यामुळंच आम्ही सगळं राजकारण करतो. त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं की रात्री 12 वाजेपर्यंत मी रत्नागिरीमध्ये होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी कशानं आलो रत्नागिरीतनं, तर आता हे ऐकून घ्या. रत्नागिरीतनं मी कशानं आलो, तर विमानानं नाही आलो, लोकल प्रवास करत मी आलो, ट्रेनमधनं आलो. सर्वसामान्य जनता ज्या ट्रेननं येते त्या ट्रेननं मी आलो, दादरला मी उतरलो. त्याच्यानंतर तुमच्याकडे 6 नंतर किंवा 7 नंतर इकडे यायला विमानच नाही. त्याच्यामुळे मला हे करावं लागलं. ही गोष्ट देखील आपण समजून घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचे काही लोक तुमच्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही लोक तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे. आज आमच्या पालकमंत्र्यांनी पण त्याला एक सहमती दर्शवली करत असं आहे. मला माहीत नाही, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही. परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय नाही. 2008 साली राज ठाकरेंनी रेल्वे भरती संदर्भात आंदोलन केलं होतं. पुरं अभावी देतात त्यांची निर्देश मुक्त काय काय 2008 साली राज ठाकरेंनी रेल्वे भरती संदर्भात आंदोलन केलं होतं. पुरं अभावी आज त्यांचे निर्देश मुक्त करतात. शेवटी न्यायालयीन बाब आहे ना. जर पुरावे मिळाले नसतील तर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. एक तो अभिजित जो आहे ज्याने ती पार्टी स्थापन केली तो तुमचं महाराष्ट्रातला संभाजीनगरचा आहे तर तो असं म्हणतोय की या सगळ्या माध्यमातून राजकारण बदलेल आणि हे सगळं राजकारण बदलून टाकेल ही कॉक्रोच पार्टी. तसं मी असं म्हणतो की त्यांनी त्यांच्या भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. आता त्यांची भूमिका त्यांनी मांडली, ते राजकारणात येणार असतील, त्यांचे आमदार निवडून येणार असतील, त्यांचे खासदार निवडून येणार असतील, त्यांचे झडपी मेंबर निवडून येणार असतील, त्यांचे पंचायत समितीचे सदस्य निवडून येणार असतील, तर तो एक लोकशाहीतला भाग आहे ना. त्यांनी कुठलीतरी एखादी पार्टी सुरू केली किंवा त्यांचं संघटन युवा पिढीचं होतं आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणं हे काही योग्य नाही. मी मगाशीच सांगितलं की युवा पिढी एकत्र जर येत असेल ही चांगली गोष्ट आहे. SIR हा विषय जरी आज असला तरी आगामी विधान परिषदा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्ष मजबूतीकरणासाठी तुमचे आणि नाही, आज SIRचा तर नक्कीच प्रश्न आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेच्या बाबतीमध्ये देखील चर्चा आम्ही करू. त्याच्यानंतर आमचे गटप्रमुखापासून जिल्हाप्रमुखापर्यंत सगळी पदं भरलेली आहेत काय ते आम्ही बघू. पालकमंत्र्यांनी आमच्या शासकीय समित्यांवर महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतलं आहे का ही देखील याच्यामध्ये चर्चा होणार आहे. आणि अशी आढावा बैठक आणि 2 दिवस मी छत्रपती संभाजीनगरला आहे. ते उद्यासाठी काही प्रश्न राखून ठेवा. भाजपाने जे आहे ते संभाजीनगर आणि जालना जागेवर दावा केला त्यांचं असं म्हणा की आमचं संख्याबळ आता जास्त आहे. दावा आम्ही पण केलेला आहे अनेक ठिकाणी, तिथं आमचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे मगाशीच मी याचा विषय क्लिअर केला की 3 नेते ठरवतील की ह्याच्यामध्ये नक्की विधान परिषदेच्या जागा शिवसेनेनं किती लढवाव्या, भारतीय जनता पार्टीने किती लढवाव्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने किती लढवाव्या.